पिचड यांना राष्ट्रवादीत घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे। त्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अकोल्यात मोर्चे बांधणी देखील सुरू आहे। मधुकर पिचड यांनी माजी आमदार वैभव पिचड यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता। पिचड पिता पुत्र यांनी 2019 मध्ये भाजपत प्रवेश केला होता। राष्ट्रवादी अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्या संपर्कात आहेत। सागर, पिचड पुन्हा राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे, काय अधिक तपशील? नक्कीच आपण जर पाहिलं लोकसभेच्या निवडणुकीनंतर अनेक मोठे धक्के जे आहेत ते आता महायुतीला वाचताना पाहायला मिळत आहेत आणि राष्ट्रवादी शरद पवार गट जो आहे तो आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि शरद पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर जे भाजपमध्ये गेलेले आहेत अशा लोकांशी संपर्क केलेला आहे आणि याचंच उदाहरण जर आपण पाहिलं तर अकलूजला याचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं मोहिते पाटलांच्या रूपाने। आता त्याचीच पुनरावृत्ती मधुकर पिचडांच्या रूपानं अकोल्यामध्ये होणार आहे। 2019 मध्ये मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे भाजपमध्ये गेलेले होते आणि त्यांचा पराभव जो आहे तो लामटे यांनी केला होता आणि पुन्हा ही जागा जिंकण्यासाठी शरद पवार जे आहेत ते मधुकर पिचड यांच्या संपर्कात आहेत आणि लवकरच ते घर वापसी करतील अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळाली। त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा जे गेलेले आमदार आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत महायुती नव्हे तर भाजपला हा मोठा धक्का म्हणावा लागेल। नक्कीच धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।